हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कोणते पाप केल्याने मनुष्याचा जन्म पशु योनीमध्ये होतो याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एके दिवशी गरुड देव द्वारकेत श्रीकृष्णाकडे आले. त्याच्या चेहऱ्यावर गहन जिज्ञासा होती आणि मनात असा प्रश्न होता जो त्यांना आतून अस्वस्थ करत होता. प्रणाम करून ते म्हणाले, प्रभू, मी पाहिले आहे की मृत्यूनंतर काही जीव मनुष्य योनीत परत येत नाहीत. कोणी कुत्रा बनतो, कोणी साप, तर कोणी किडे-मुंग्यांच्या योनीत जातो. हे पाहून माझे हृदय व्याकुळ होते. कृपया सांगा, अशी कोणती पापे आहेत ज्यामुळे माणसाला पशुयोनी प्राप्त होते? श्रीकृष्ण मंदस्मित हास्याने गरुड देवाकडे पाहू लागले. त्याचा स्वर शांत होता, पण शब्दांमध्ये गहन गंभीरता होती. ते म्हणाले, गरुड, तुझा हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. हा केवळ तुझाच नाही तर संपूर्ण मानवजातीने विचार करावा असा विषय आहे. कर्माचे फळ अत्यंत सूक्ष्म असते आणि ते समजणे सोपे नाही. क्षणभर थांबून श्रीकृष्ण पुढे म्हणाले, याचे उत्तर मी तुला थेट देणार नाही, तर एक कथेद्वारे सांगेन. ही कथा प्रत्येक त्या व्यक्तीसाठी कल्याणकारी ठरेल जी आपल्या कर्माचे आणि त्याच्या परिणामाचे रहस्य समजून घेऊ इच्छिते. इतके सांगून श्रीकृष्णांनी कथा सांगायला सुरुवात केली आणि गरुडदेव अत्यंत लक्षपूर्वक ऐकू लागले. फार पूर्वीची गोष्ट आहे. एका शांत आणि हिरवळीने नटलेल्या गावात एक ब्राह्मण राहत होता. त्याचे घर साधे होते, पण त्यात समाधान, शांततेचा वास होता. त्या ब्राह्मणाला वेद आणि शास्त्राचे सखोल ज्ञान होते. त्याचे जीवन नियम, संयम आणि धर्माच्या मार्गावर चालणारे होते. त्याच्यासोबत त्याची पत्नी राहत होती, जी स्वभावाने अतिशय साधी, पवित्र आणि धर्मनिष्ठ होती. दोघांचे जीवन परस्पर सन्मान आणि समजुतीवर आधारलेले होते. ब्राह्मणाची पत्नी दररोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठत असे, स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करत असे आणि सर्वप्रथम तुळशीला पाणी अर्पण करत असे. दिवा लावून ईश्वराचे स्मरण करत असे आणि पूर्ण श्रद्धेने प्रार्थना करत असे. तिच्यासाठी हे केवळ नियम नव्हते, तर श्रद्धेने भरलेले भाव होते. घरातील प्रत्येक कामात तिचे मन लागत असे आणि ती कोणतीही तक्रार न करता आपले कर्तव्य पार पाडत असे. त्याच्या घरात धन, अन्न आणि मान-सन्मानाची कमतरता नव्हती. गावकरी त्या ब्राह्मणाचा आदर करत आणि कठीण प्रसंगी त्याच्याकडून सल्ला घेत. पण त्याच्या जीवनात एक कमतरता होती जी दोघांच्याही मनात शांतपणे वेदना बनून राहिली होती. त्याच्या घरी संतान नव्हती. विवाहाला अनेक वर्षे झाली होती, पण रिकामे अंगण त्यांना आतून खंत देत होते. एके संध्याकाळी ब्राह्मण पत्नीला म्हणाला, मी आयुष्यात जे काही मिळवले ते सर्व ईश्वराच्या कृपेने, पण मनाच्या एका कोपऱ्यात ही उणीव वारंवार जाणवते. कदाचित आपण कुठे चूक केली असेल का, म्हणून आपल्याला हे सुख मिळाले नाही. पत्नी शांतपणे म्हणाली, स्वामी, ईश्वर जे काही करतो ते आपल्या कल्याणासाठीच असते. कदाचित ही आपल्या संयमाची परीक्षा असेल. आपल्याला धैर्य सोडू नये आणि सतत प्रार्थना करत राहिले पाहिजे. यानंतर दोघांनी अधिक श्रद्धेने उपासना सुरू केली. ब्राह्मणाने व्रत केले, दान दिले, तीर्थाचे स्मरण केले. तो दररोज ईश्वराकडे केवळ एकच वर मागत असे, संतान नव्हे तर सद्बुद्धी आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती. तरीही मनात एक कोमल इच्छा दडलेली होती. काळ जात राहिला. विवाहाला 7 वर्षे पूर्ण झाले. एके दिवशी ब्राह्मणाच्या पत्नीला एक अद्भुत स्वप्न पडले. तिने पाहिले की एक दिव्य प्रकाश त्यांच्या घरात प्रवेश करत आहे. ती घाबरून जागी झाली, पण तिच्या मनात विलक्षण शांतता होती. काही दिवसातच तिने ब्राह्मणाला सांगितले की ती गर्भवती आहे. त्या दिवशी ब्राह्मणाच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हे तर कृतज्ञतेचे. तो म्हणाला, बहुधा ईश्वराने आपली प्रार्थना ऐकली आहे. आता आपले कर्तव्य आणखी वाढले आहे.
या आत्म्याला योग्य संस्कार देणे आपले कर्तव्य आहे. योग्य वेळ येताच त्याच्या घरी पुत्राचा जन्म झाला. संपूर्ण घर आनंदाने भरून गेले. वर्षानुवर्ष शांत असलेले अंगण आता बाळाच्या किलबिलाटाने गजबजून गेले. ब्राह्मण आणि त्याची पत्नी त्या बाळाकडे पाहून सर्व दुःख विसरून गेले. त्याच्या दृष्टीने ते मूल केवळ संतान नव्हते तर ईश्वराचा प्रसाद होता. ब्राह्मण बाळाला कुशीत घेऊन म्हणत असे, मला वाटते माझा पुत्र मोठा होऊन वेदशास्त्रांचा ज्ञात व्हावा आणि धर्माच्या मार्गावर चालावा, जसा आमचा वंश चालत आला आहे. जर त्याच्या हृदयात करुणा आणि सत्य असेल तर ज्ञान आपोआप त्याच्याकडे येईल. आपल्याला त्याला प्रेम आणि योग्य उदाहरण द्यावे लागेल. ब्राह्मण स्वभावाने अत्यंत दयाळू होता. तो दररोज सकाळी एका गाईला भाकरी खाऊ घातल्याशिवाय स्वतः भोजन करत नसे. त्याला वाटे की हेच त्याचे धर्मकर्म आहे. गावाच्या गल्ल्यातून जाताना एखादा कुत्रा, मांजर किंवा पक्षी दिसला तर तो थांबून त्यांना काही ना काही खायला नक्की देत असे. हे सर्व तो दिखाव्यासाठी नव्हे तर अंतःकरणातील करुणेमुळे करत असे. एके दिवशी एका शेजाऱ्याने त्याला विचारले, तुम्ही इतके दान करता, प्रत्येक जीवाची एवढी काळजी घेता, तुम्हाला कधी हे ओझे वाटत नाही का? ब्राह्मणाने शांतपणे उत्तर दिले, एखाद्या भुकेला पाहूनही जर हृदय वितळत नसेल तर ज्ञान आणि धर्माचा उपयोग तरी काय? त्याचा पुत्र हळूहळू मोठा होऊ लागला. ब्राह्मण त्याला जवळ बसवून वेदाचे पठण ऐकवत असे, मंत्रोच्चार करून घेत असे आणि जीवनातील लहान मोठे संस्कारही शिकवत असे. तो त्याला केवळ पुस्तकाचे नव्हे तर आचरणाचे ज्ञान द्यायचा इच्छित होता. मुलगाही वडिलांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत असे आणि त्याचे आचरण पाहत असे. एके दिवशी मुलाने विचारले, बाबा, तुम्ही प्रत्येक जीवाला अन्न का देतात? ते तर बोलूही शकत नाहीत. ब्राह्मणाने त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हटले, बाळा, ते बोलू शकत नाहीत पण वेदना नक्कीच अनुभवतात. जो दुसऱ्याच्या दुःखाला समजतो तोच खरा माणूस असतो. काळ आपल्या गतीने पुढे सरकत राहिला. ज्या मुलाच्या मनात कधी काळी वडिलांच्या शब्दांनी सत्य आणि करुणेची बीजे रुजली होती, तो आता किशोरावस्था पार करून युवावस्थेच्या उंबरठ्यावर उभा होता. त्याच्या मनातील जिज्ञासा आता असंयमित झाली होती. गावाबाहेरील जग, नवे लोक आणि नव्या सवयी त्याला आकर्षित करू लागल्या. हळूहळू तो अशा संगतीत पडला जिथे ना धर्माचा मान होता ना संस्काराची कदर. सुरुवातीला बदल फार सूक्ष्म होता. तो वडिलांसोबत वेदपठणात कमी बसू लागला. पूजेच्या वेळी कारणे सांगून टाळाटाळ करू लागला. आईचे उपदेश त्याला ओझे वाटू लागले. ब्राह्मण हे सर्व पाहत होता, तरीही त्याने धैर्य सोडले नाही. त्याला विश्वास होता की मुलगा मार्ग चुकतोय पण पुन्हा योग्य वाटेवर येईल. एके दिवशी ब्राह्मणाने शांतपणे मुलाला विचारले, बाळा, मला दिसते की आता तुझे मन ना अभ्यासात लागत आहे ना साधनेत. तुला काही त्रास आहे का? की आमच्याकडून काही चूक झाली? मुलाने उदासीनतेने उत्तर दिले, बाबा, तुम्ही प्रत्येक गोष्ट धर्मनियमाशी का जोडता? आजचं जग वेगळे आहे. सतत ग्रंथात बुडून राहणे म्हणजे जीवन नाही. मला माझ्या पद्धतीने जगायचे आहे. हे ऐकून आई व्यथित झाली आणि काळजीने म्हणाली, बाळा, आपल्या पद्धतीने जगणे चुकीचे नाही पण योग्य अयोग्य यातील फरक समजणे आवश्यक आहे. आम्ही तुला अडवत नाही, फक्त तू पडू नये म्हणून सांगतो. पण मुलाच्या कानावर जणू काहीच पडत नव्हते. आता तो उशिरापर्यंत घराबाहेर राहू लागला. त्याचे नवे मित्र त्याला गावाबाहेर घेऊन जात. तिथे नशा आणि मांसाहार सामान्य गोष्ट होती. जो मुलगा कधी काळी गायींना आणि पक्ष्यांना प्रेमाने पाहायचा तो आता या गोष्टींची खिल्ली उडवू लागला. एक रात्री तो नशेत डुलत डुलत घरी आला. त्याचे कपडे अस्ताव्यस्त होते आणि डोळ्यात मद्याची लालसर झाक स्पष्ट दिसत होती. हे दृश्य पाहून ब्राह्मणाचे हृदय थरथरले. त्याने कठोर शब्द वापरले नाहीत पण आवाजात खोल वेदना होती. तो म्हणाला, बाळा, हा मार्ग तुला कुठे घेऊन जाणार? मी तुला सत्य आणि संयम शिकवले होते. तुझे कर्म केवळ तुलाच नाही तर संपूर्ण वंशालाही प्रभावित करतात. मुलगा हसत म्हणाला, बाबा,
तुम्ही जुन्या विचारात जगता. जीवन एकदाच मिळते. मनासारखे जगलो नाही तर अशा जीवनाचा उपयोग तरी काय? त्याच्या शब्दांनी आई-वडिलांचे हृदय जणू विदीर्ण झाले. तरीही ते शांत राहिलेत. त्यांना वाटले की रागाने नव्हे तर प्रेमानेच गोष्ट सुधरू शकते. पण काळ जसजसा गेला तसतसा मुलाचा स्वभाव अधिक कठोर होत गेला. तो आता आई-वडिलांचा उघडपणे अपमान करू लागला. समजावले की टोमणे मारून घराबाहेर निघून जाई. एके दिवशी त्याच्या मित्रांमध्ये चर्चा सुरू होती. एका मित्राने संकोचाने म्हटले, तुझे वडील तर गावात पवित्रता आणि धर्माचे प्रतीक मानले जातात. तू हे सगळं करतोस तेव्हा तुला कधी अपराधी वाटत नाही का? मुलाने मद्याचे पात्र हातात घेत म्हणाले, वडिलांचे जीवन त्यांचे आहे. माझे जीवन माझे आहे. मी त्यांच्यासारखा होऊन माझे तारुण्य वाया घालवू इच्छित नाही. त्याच्या हशात गर्व होता आणि डोळ्यात अहंकार. तो हे विसरून गेला होता की स्वातंत्र्य आणि उच्छृंखलता यात फरक असतो. इकडे घरात आई दररोज संध्याकाळी दिव्यासमोर बसून प्रार्थना करत असे. तिचे शब्द शांत असत, पण तिचे अश्रू खूप काही सांगून जात. एके संध्याकाळी ब्राह्मणाने शेवटचा प्रयत्न करण्याचा निश्चय केला. त्याने मुलाला जवळ बसवले आणि गंभीर स्वरात म्हणाला, मी तुला आदेश देत नाही, फक्त अनुभव सांगतो. जे कर्म आज सुख देणारे वाटतात, तेच उद्या दुःख बनून परत येतात. मुलगा चिडून म्हणाला, तुम्ही नेहमी भविष्यातीलच गोष्टी करतात. मी वर्तमानात जगतो. मला उपदेश नकोत. मला माझी स्वातंत्र्य हवे आहे. त्या रात्री ब्राह्मण बराच वेळ जागाच राहिला. त्याला आपल्या स्वतःच्या कर्माचा विचार सतावू लागला. पालनपोषणात कुठे कमी राहिले होते का? प्रेम जास्त झाले का? की शिस्त कमी पडली? त्याच्या मनात एक अनोळखी भीती घर करू लागली. जणू येणारा काळ एखादी कठोर परीक्षा घेणार होता. पुत्र आता पूर्णपणे चुकीच्या संगतीत बुडाला होता. मांस आणि मद्य त्याच्यासाठी सामान्य झाले होते. घराची मर्यादा, आईची माया आणि वडिलांचे तप हे सर्व त्याला निरर्थक वाटू लागले होते. ते आपल्या कृत्यांना तर्क लावून योग्य ठरवत होता. पण मनाच्या आत कुठेतरी एक रिकामेपणही होते, जे तो मान्य करायला तयार नव्हता. काळ जसजसा पुढे गेला तसे तसे ब्राह्मणाच्या पुत्राचे छंद अधिकच वाढत गेले. मद्य, मांस आणि उच्छृंखल जीवन आता त्याची सवय नव्हे तर गरज बनली होती. पण त्याची स्वतःची कमाई काहीच नव्हती. आत्तापर्यंत तो जे काही करत होता ते वडिलांच्या धनावरच अवलंबून असे. हळूहळू ब्राह्मणाच्या घरातील सर्व साठवलेले धन त्याच्या वाईट सवयीमध्ये नष्ट झाले. जे घर कधी काळी समाधान आणि साधेपणाचे प्रतीक होते, तिथे आता दारिद्र्याने पाऊल टाकले. एके दिवशी तो पुन्हा वडिलांकडे आला. त्याच्या आवाजात विनय नव्हता, अधिकार होता. त्याने कठोर स्वरात म्हटले, मला पैसे हवे आहेत. माझे मित्र वाट पाहत आहेत. आज मला रिकाम्या हाताने जायचे नाही. ब्राह्मणाने त्याच्या डोळ्यात पाहिले. त्याला कळून चुकले होते की हे धन कोणत्याही चांगल्या कार्यासाठी मागितले जात नव्हते. जड मनाने तो म्हणाला, बाळा, आता माझ्याकडे देण्यासारखे काहीच उरले नाही. जे काही होते ते सर्व तुझ्या शोकात संपले आणि अशा कर्मासाठी मी आता अधिक धन देऊ शकत नाही. हे ऐकताच पुत्राचा राग उसळला. मग तुम्ही मला बेसहारा सोडून दिले. तुम्ही कधीच माझ्या इच्छा समजून घेतल्या नाही. जर पैसे देऊ शकत नसाल तर मला उपदेश देण्याचाही तुम्हाला अधिकार नाही. आई मध्ये पडली. तिच्या आवाजात थरथरती वेदना होती. बाळा, रागात असे बोलू नकोस. आम्ही तुझ्यासाठी काय केले नाही. आजही तुला योग्य मार्गावर आणण्यासाठी शेवटचा प्रयत्न करत आहोत. पण पुत्रावर जणू अंधार पसरला होता. रागाच्या भरात त्याने घरातील सर्व मर्यादा विसरून आईवडिलांशी भांडण केले. कटू शब्द बोलला, अपमान केला आणि शेवटी त्यांना घराबाहेर काढून दिले. ज्या अंगणात त्यांनी त्याला चालायला शिकवले होते, त्याच अंगणातून ते आज अपमानित होऊन बाहेर पडले. ब्राह्मणाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण तो शांत होता. त्याने पत्नीचा हात धरून म्हटले, कदाचित हीच आपल्या कर्माची परीक्षा असावी. ईश्वर जिथे नेईल तिथेच आपले आश्रयस्थान असेल. रात्री दोघेही जंगलाच्या दिशेने निघाले.
ना ठिकाणा ना कोणतेही साधन. चालत चालत ते एका आश्रमात पोहोचले, जिथे एक वृद्ध गुरु राहत होते. गुरूंनी त्यांच्या चेहऱ्यावरची वेदना आणि तप दोन्ही ओळखले. गुरूंनी शांत स्वरात म्हटले, तुम्ही येथे शरण यायला आला आहात. हा आश्रम सर्वांसाठी खुला आहे. तुम्हाला हवे तितके दिवस येथे राहू शकता. इकडे ब्राह्मणाचा पुत्र आता पूर्णपणे पतनाच्या मार्गावर उतरला होता. आई वडील गेल्यानंतर त्याच्याकडे ना धन उरले होते ना आधार, पण त्याच्या सवयी मात्र कमी झाल्या नव्हत्या. जेव्हा मद्य आणि ऐश आरामासाठी पैसे संपले तेव्हा त्याने एक अत्यंत भयावह मार्ग निवडला. त्याने जंगलात निरपराध मुक्या प्राण्यांची शिकार करायला सुरुवात केली. त्याचे मांस विकून तो पैसे कमावू लागला आणि त्या पैशातून पुन्हा नशेत बुडू लागला. एका रात्री मित्रासोबत बसून तो गर्वाने म्हणाला, आता मला कुणावरही अवलंबून राहावे लागत नाही. जंगलात सर्व काही मोफत आहे, फक्त धाडस आणि हातात शस्त्र हवे. एका मित्राने हसत म्हटले, तू तर आता खरंच आपल्या वडिलांपेक्षा पूर्ण वेगळा झालास. त्यांना कळले तर काय म्हणतील? तो ठहाका मारून म्हणाला, ते आपल्या आश्रमात आणि भजनात खुश असतील आणि मी माझ्या जीवनात. प्रत्येकाने आपल्याला जे आवडते ते करावे. अशा प्रकारे वेळ जात राहिला. पापावर पाप साठत गेले. एके दिवशी त्याच्या शरीरावर लाल फोड उठू लागले. सुरुवातीला त्याने लक्ष दिले नाही, पण काही दिवसातच ते संपूर्ण शरीरावर पसरले. त्यात असह्य जळजळ आणि वेदना होत्या. तो ना नीट बसू शकत होता ना झोपू शकत होता. रात्री करवट बदलत जात त्याने मित्रांना बोलावून घेतले, माझ्या शरीरात प्रचंड जळजळ होत आहे. कदाचित मला एखादा भयानक आजार झाला असावा. काही दिवस माझ्याजवळ राहा. मला एकटे सोडू नका. मित्रांनी त्याला वर खाली पाहिले. फोडांमधून येणारे रक्त आणि दुर्गंधी त्यांना भयभीत करत होती. ते म्हणाले, हा तर एखादा भयंकर रोग वाटतो. आमच्यासाठीही धोका असू शकतो. तू एखाद्या वैद्याकडे जा. आम्ही येथे थांबू शकत नाही. इतके सांगून ते एकामागून एक निघून गेले. ज्याच्यासाठी त्याने आई वडिलांना नाकारले होते त्यांनीच त्याला या अवस्थेत एकटे सोडून दिले. तो एकटा बसून शरीरातील वेदनांनी कराहत राहिला. मनात विचारांचे वादळ उठू लागले. आज ते मित्र कुठे गेले ज्यांना मी आपले सर्वस्व मानले होते, आणि ज्या आई वडिलांना मी घराबाहेर काढले ते माझ्यावर किती प्रेम करत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पहिल्यांदाच त्याला आपल्या कर्माचे ओझे जाणवले. मी हे सर्व कुणासाठी केले? मद्य आणि मांसासाठी, क्षणिक सुखासाठी मी माझे सर्वस्व गमावले. आता त्याला आईच्या प्रार्थना आठवू लागल्या. वडिलांचे शांत शब्द कानात घुमू लागले. शरीराच्या वेदनेपेक्षा मनाची वेदना अधिक जाळू लागली होती. त्याला उमगले होते की जो आपल्या माणसांना नाकारतो तो शेवटी एकटाच राहतो. जंगलाच्या शांततेत त्याच्या हुंदक्याचा आवाज घुमत होता. वेळ जणू त्याच्यासाठी थांबून गेली होती. मित्र गेल्यानंतर ब्राह्मणाचा तो पुत्र पूर्णपणे एकटा पडला होता. शरीर वेदनांनी भरलेले होते आणि मन पश्चातापाने. त्याच एकांतात त्याला पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने आई वडिलांची आठवण झाली. त्याला वाटले, या जगात अजून कोणी मला स्वीकारू शकत असेल तर ते फक्त माझे आई वडीलच आहेत. त्याच क्षणी त्याने ठरवले होते की तो त्यांना शोधेल. ते कुठे आहेत हे त्याला माहीत नव्हते. ते जिवंत आहेत की नाही हेही ठाऊक नव्हते. तरीही तो लंगडत जंगलाच्या वाटेने निघाला. प्रत्येक पावलागणिक शरीरातील जळजळ वाढत होती, पण मनात एकच भावना होती, क्षमा मागण्याची. चालत चालत तो जंगलाच्या अधिक आत गेला. झाडे अधिक दाट होत गेली. सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचणे कठीण झाले. सर्वत्र विचित्र शांतता पसरली होती. जणू जंगलही त्याला इशारा देत होते. पक्ष्यांचे आवाजही आता कमी झाले होते. तो पुटपुटला, आई, बाबा, तुम्ही जिथे कुठे असाल एकदा तरी मला माफ करा. थोडे पुढे गेल्यावर अचानक त्याला झुडपात हालचाल ऐकू आली. त्याचे हृदय जोरजोरात धडकू लागले. पुढच्या क्षणी त्याच्यासमोर एक बिबट्या उभा राहिला. त्याचे डोळे जळजळीत होते, शरीर कुश होते आणि
चालण्यावरून स्पष्ट होत होते की तो अनेक दिवस उपाशी आहे. तो हळूहळू त्याच्याकडे येऊ लागला. ब्राह्मणाचा पुत्र भीतीने थरथर कापू लागला. त्याचे पाय जणू जमिनीत रुतून बसले. कापऱ्या आवाजात तो म्हणाला, मला मारू नकोस. मी खूप वेदनेत आहे. मी माझ्या आईवडिलांना शोधायला निघालो आहे. माझ्या शरीरावर फोड झाले आहेत. मी आता अधिक सहन करू शकत नाही. बिबट्या थांबला. त्याच्या डोळ्यात करुणा नव्हती, तर कठोर आठवणींची छाया होती. गंभीर आवाजात तो म्हणाला, आज तू आपल्या प्राण्यांची भीक मागतोस. जेव्हा तू निरपराध प्राण्यांना मारत होतास, तेव्हाही त्यांनी आपल्या जीवनासाठी भीक मागितली असेल, पण तू त्याची वेदना ऐकली नाहीस. मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, मी अज्ञानात होतो. मला माहीत नव्हते की याचे इतके भयंकर परिणाम होतील. बिबट्या आणखी एक पाऊल पुढे आला आणि म्हणाला, अज्ञानाचा बहाणा देऊ नकोस. तुला योग्य अयोग्य याचे ज्ञान होते. तू ब्राह्मणाचा पुत्र आहेस, तरी सुद्धा तू जाणून बुजून अधर्म निवडला. त्याचा आवाज संपूर्ण जंगलात घुमत होता. मुलगा मागे सरकू इच्छित होता, पण शरीराने साथ दिली नाही. हुंदके देत तो म्हणाला, मी माझ्या आई वडिलांचा अपमान केला. आज मी एकटा आहे. मला आणखी एक संधी दे. बिबट्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली. तो म्हणाला, तुझी कथा मला माझी आठवण करून देते. मीही एकेकाळी मनुष्य होतो. मला जीवनाचा योग्य मार्ग माहीत नव्हता. तरीही मी हिंसा आणि चव यांना प्राधान्य दिले. मुलगा चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागला. तू मनुष्य होतास, हे कसे शक्य आहे? हेही कर्माचे फळ आहे का? बिबट्याने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, मागील जन्मात मीही मुक्या प्राण्यांना मारायचो, त्यांचे मांस खायचो आणि ते माझा हक्क समजायचो. मृत्यूनंतर मला या योनीत जन्म मिळाला. तेव्हापासून आजपर्यंत मी याच जंगलात भटकतो आहे. मुलाचे शरीर भीतीने सुन्न झाले. तो म्हणाला, मग माझ्यासाठी हेच भाग्य आहे का? माझे पापे मला देखील अशाच योनीत घेऊन जातील का? बिबट्या गंभीर स्वरात म्हणाला, होय, तुलाही असेच. मुलाने हात जोडले. मला क्षमा करा. मी जीवनाला हलक्याने घेतले. प्रत्येक कर्माचा हिशेब ठेवला जातो, हे मला माहीत नव्हते. बिबट्या काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, पश्चाताप तेव्हाच मौल्यवान असतो, जेव्हा तो कर्म करण्यापूर्वी केला जातो. आजचा पश्चाताप तुला वेदनेतून मुक्त करू शकत नाही. आज मी तुला खाऊन माझी भूक भागवीन आणि हेही तुझ्या कर्माचेच फळ आहे. मुलगा जोरजोरात रडू लागला. आई बाबा, मी फार मोठी चूक केली. काश वेळ परत आला असता. पण वेळ कधीच परत येत नाही. पुढच्याच क्षणी बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. जंगलाची शांतता एका किंकाळीने भंग पावली आणि पुन्हा सर्वत्र शांतता पसरली. काही क्षणातच त्या ब्राह्मण पुत्राचे जीवन संपले. अचानक त्याच्यासमोर दोन भयानक आकृती प्रगट झाल्या. त्याच्या डोळ्यात अग्नीसारखी ज्वाला होती आणि हातात पाश होते. ते यमदूत होते. एका यमदूताने कठोर स्वरात म्हटले, तुझा काळ पूर्ण झाला आहे. आता तुला तुझ्या कर्माचे फळ भोगावे लागेल. चल यमपुरीत. धर्मराज तुझी प्रतीक्षा करत आहेत. त्या मुलाची आत्मा थरथर कापू लागली. मला अजून एक संधी मिळणार नाही का? मी पश्चाताप केला आहे. अजूनही काही मार्ग शिल्लक नाही का? दुसरा यमदूत म्हणाला, पश्चातापाचा काळ जीवनात असतो. आता फक्त कर्माचा हिशेब उरला आहे. दोघे यमदूत त्याच्या आत्म्याला घेऊन यमपुरीकडे निघाले. मार्गात त्याला अनेक आत्मा दिसल्या. कोणी रडत होते, कोणी कराहत होते, कोणी स्तब्ध उभे होते. प्रत्येक चेहऱ्यावर वेगवेगळी वेदना होती, पण कारण एकच होते, स्वतःची कर्मे. लवकरच ते यमपुरीत पोहोचले. तेथील वातावरण गंभीर होते. विशाल सभागृहात धर्मराज, यमराज विराजमान होते. त्यांच्या चेहऱ्यावर ना राग होता, ना करुणा, फक्त न्याय. त्याच्या शेजारी चित्रगुप्त आपल्या ग्रंथासह उभे होते. यमदूतांनी प्रणाम करून सांगितले, महाराज, ही तीच आत्मा आहे, जिने जीवनात अनेक अधर्म केले. तिला आपल्या समोर उपस्थित केले आहे. यमराजांनी गंभीर दृष्टीने आत्म्याकडे पाहिले आणि म्हणाले, चित्रगुप्त, याचे कर्मलेखन सादर करा. चित्रगुप्तांनी ग्रंथ उघडला.
त्याचा स्वर शांत होता, पण शब्द कठोर सत्याने भरलेले होते. ही आत्मा धर्मनिष्ठ ब्राह्मणाची संतान होती. तिला योग्य अयोग्य याचे पूर्ण ज्ञान होते. तरीही तिने जाणून-बुजून अधर्माचा मार्ग निवडला. तिने मातापित्याचा अपमान केला. त्याच्या धनाचा नाश नशा आणि विलासात केला. निरपराध प्राण्यांची हत्या करून मांसाचा व्यापार केला. पश्चाताप उशिरा केला. जेव्हा फळ समोर आले होते, आत्मा मान खाली घालून उभी राहिली. महाराज, मी फार मोठी चूक केली. माझी कर्मे चुकीची होती, हे मी मान्य करतो. जो दंड होईल तो भोगण्यास मी तयार आहे. यमराजाचा स्वर घुमला. न्याय स्वीकारणे ही धर्माची पहिली पायरी आहे, पण त्यामुळे कर्म नष्ट होत नाहीत. प्रत्येक कर्माचे फळ भोगावेच लागते. क्षणभर मौन राखून ते पुढे म्हणाले, तू जीवनात मुक्या प्राण्यांना वेदना दिलीस. आता तुला स्वतः त्या योन्यांमध्ये जाऊन ती वेदना अनुभवावी लागेल. यमराजांनी घोषणा केली, तुला प्रथम सापाची योनी दिली जाते. यानंतर तू कुत्रा, बेडूक आणि किडे-मकोड्यांचा योनीत जन्म घेशील. त्या योन्या जिथे भय, भूक आणि तिरस्कार सतत सोबत असतो. आत्मा थरथर कापू लागली. हा दंड कधी संपेल का? मला पुन्हा मानवी जन्म मिळेल का? यमराज म्हणाले, जेव्हा तुझे संचित कर्म संपतील, तेव्हाच पुढचा मार्ग खुलेल. ही यात्रा लांब आहे, पण न्याय आहे. यानंतर यमदूतांनी त्याला सापाच्या योनीत पाठवले. पुढच्या क्षणी तो स्वतःला पृथ्वीलोकात एका सापाच्या रूपात अनुभवू लागला. ना भाषा होती, ना अभिव्यक्ती, फक्त भय आणि भूक. प्रत्येक क्षणी माणसाकडून धोका होता. प्रत्येक जीव त्याला मारायला तत्पर होता. सापाच्या योनीत त्याने प्रथमच समजून घेतले की भय म्हणजे काय. दगडाखाली लपून राहणे, अन्नासाठी संघर्ष करणे आणि प्रत्येक क्षणी मृत्यूची भीती. त्याला आपल्या मागील जन्मातील कौर्य आता स्पष्टपणे जाणवू लागले. काळ गेल्यावर त्या योनीचे फळ पूर्ण झाले, तेव्हा त्याला दुसऱ्या योनीत पाठवले गेले. कधी तो कुत्रा झाला, जिथे त्याला उपेक्षा आणि भूक मिळाली. कधी बेडूक, जो प्रत्येक क्षणी चिरडला जाण्याच्या भीतीत जगतो. कधी किडा, ज्याला कोणीच महत्त्व देत नाही. प्रत्येक योनीत त्याला एकच गोष्ट समजत गेली, ज्या वेदना मी इतरांना दिल्या, त्या वेदनाच आता माझा स्वतःचा अनुभव बनल्या होत्या. त्याची चेतना हळूहळू परिपक्व होत गेली. आई-वडिलांचे प्रेम, वडिलांची करुणा आणि आईच्या प्रार्थना आता त्याला स्पष्टपणे जाणवू लागल्या. पण आता शब्द नव्हते, फक्त अनुभव उरले होते. कथा सांगून झाल्यावर श्रीकृष्ण काही क्षण मौन राहिले. मग ते पुढे म्हणाले, माणसाला पशुयोनी प्राप्त होण्यामागे अनेक कारणे असतात. पहिले कारण म्हणजे क्रूर हिंसा आणि निर्दयता. जो मनुष्य कोणत्याही आवश्यकतेनुसार केवळ चव, मजा किंवा मनोरंजनासाठी पशु आणि पक्ष्यांची हत्या करतो आणि इतरांच्या वेदना अनुभवत नाहीत, अशा व्यक्तींची आत्मा त्या हिंसेशी संबंधित पशुयोनीत जाते. अशी कर्मे करुणेपासून रिकामी असतात आणि करुणेविना माणूस राहत नाही. मग श्रीकृष्ण पुढे म्हणाले, दुसरे कारण म्हणजे भोजनातील लोभ आणि असंयम. जो मनुष्य केवळ जिभेच्या सुखासाठी जगतो, खाण्यापिण्यात कोणतीही मर्यादा ठेवत नाही आणि विवेक सोडून देतो, त्याला अशा योनीची प्राप्ती होते जिथे बुद्धी नसते, फक्त भूक आणि प्रवृत्ती उरतात. मनुष्याने अन्न खावे, पण अन्नाने मनुष्यावर राज्य करू नये. तिसऱ्या विषयावर बोलताना ते म्हणाले, तिसरे कारण म्हणजे कामवासनेत बुडालेले जीवन. जो मनुष्य स्त्री-पुरुषाच्या सन्मानाला विसरून केवळ वासनेलाच जीवनाचे ध्येय मानतो, परस्त्रीगमन, छल आणि भोगात गुंततो, अशा आत्म्याला अशी योनी मिळते जिथे विवेक संपतो आणि केवळ प्रवृत्ती उरते. वासनेवर नियंत्रण नसेल तर आत्मा अधःपाताकडे जाते. गरुड देव हे सर्व अत्यंत लक्षपूर्वक ऐकत होते. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, चौथे कारण म्हणजे माता-पिता आणि गुरु यांचा अपमान. ज्याच्यामुळे जीवन मिळाले, संस्कार मिळाले, दिशा मिळाली, त्याचाच अपमान केला, त्याची सेवा नाकारली तर तो मनुष्य कृतघ्न ठरतो. अशा आत्म्याला अशी पशुयोनी मिळते जिथे सेवा करावी लागते, पण सन्मान मिळत नाही. शेवटी श्रीकृष्ण म्हणाले, पाचवे कारण म्हणजे अहंकार. जो मनुष्य आपल्या धन, शक्ती, ज्ञान किंवा
पदाच्या गर्वात इतरांना तुच्छ लेखतो, गरीब व दुर्बलांचा उपहास करतो, त्यालाच ती योनी मिळते जिला तो तुच्छ समजत जातो, जेणेकरून अनुभवातून त्याला गर्वाचे फळ समजावे. श्रीकृष्णांनी आपले वचन समाप्त करताना असे म्हटले की, गरुड पशुयोनी ही केवळ दंड नसून आत्म्यासाठी एक शिक्षाही आहे. मनुष्य जन्म हे सर्वात मोठे वरदान आहे. जो हा जन्म करुणा, संयम आणि विनयाने जगतो, तोच या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. गरुड देव नतमस्तक झाले आणि म्हणाले, प्रभू, आज आपण कर्म आणि करुणेचा खरा अर्थ समजावून दिलात. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपला व्हिडिओ समाप्त होत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.